मित्रांनो नमस्कार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्ती घुसली आहे असं विधान अलीकडे शरद पवारांनी केलं आणि पुन्हा एकदा राज्यात गरमागरम चर्चा सुरू झाली. पवारांच्या विधानावरून दोन्ही बाजूंनी समर्थनार्थ आणि विरोधात टिप्पणी केली गेली. पवारांचं वय झालं असल्याने म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नका, तर अगदी औरंगजेब फॅन क्लबचे शरद पवार अध्यक्ष आहेत, अशा अनेक टीका शरद पवारांवर झाली. पवारांनी नेहमीच राजकारणातील मतपेढीचं सुरक्षित राजकारण केलंय आणि मुस्लिम तुष्टीकरणाच्या म्हणजेच लांगुल चालनाच्या राजकारणाबद्दल अनेक वादग्रस्त प्रवाद शरद पवारांचे राहिलेले आहेत. ते असायला हवे, कारण शरद पवार हे राजकारणी आहेत आणि विशेष म्हणजे ते कसलेले आणि मुत्सद्दी राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आहेत. ते काही विनोबा भावेंच्या आश्रमातील साधू संत नाहीत. त्यामुळे राजकारणात म्हणजे सत्ताकारणात ते नेहमीच सोयीची भूमिका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घेत राहिलेले आहेत. पण काल परवा ते वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्ती घुसल्या असल्याचं विधान हे पवारांनी केलं, ते चुकीचं आहे असं मात्र या ठिकाणी अजिबात मानण्याचं कारण नाही. किंबहुना पवार जे बोलले ते काही अंशी सत्य आणि काही अंशी अर्धसत्य पण आहेत. वारकरी संप्रदाय जेवढा अलीकडच्या काळात प्रतिगाम्यांनी बदनाम केला, तेवढाच तो पुरोगामींनी देखील वारकरी संप्रदाय बदनाम केलेला आहे. पुरोगामी म्हणजे पुढारलेला विचार करून पुढे जाणारा, अशी पुरोगामित्वाची व्याख्या आहे. पण त्या पुरोगामित्वाच्या व्याख्येला नास्तिकतेची जोड देऊन देवाधर्माची टिंगल आणि निंदा नालस्ती करण्याचं काम पुरोगामी मंडळींनी महाराष्ट्रामध्ये मागच्या काही काळात केली. ज्ञानेश महाराजांनी पवारांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थांवर केलेली टीका टिप्पणी आणि आपल्याला आठवत असेल, त्याचबरोबर गजानन महाराजांवर श्याम मानव यांनी केलेली टिप्पणी देखील ही महाराष्ट्राला आठवत असेल. वारकरी संप्रदायाच्या राजकारणाला जेवढे प्रतिगामी जबाबदार आहेत, तेवढेच पुरोगामी देखील जबाबदार आहेत. हा संप्रदाय धर्मनिरपेक्ष असल्याचं आणि धर्माचं आणि पक्षीय राजकारणाचं लेबल लावण्याचं काम 2019 पासून मोठ्या प्रमाणावर हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. यातून संतांचा महिमा सांगण्यापेक्षा एका विशिष्ट राजकीय विचारधारेचा किंबहुना एका विशिष्ट राजकीय पक्षाचा गजर करण्याचं काम, कीर्तनकारांच्या माध्यमातून त्याचं स्तोम माजवण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये अगदी सर्रासपणाने केलं गेलं. यातून आज जे खरे कीर्तनकार कमी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून हे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये हरिनाम सप्त्यामध्ये आणि गावोगावात असलेल्या कीर्तनामध्ये हे वावरताना दिसतायत. तत्व आणि नीतिमूल्यांपेक्षा व्यवहारवादाला अलीकडे वारकरी संप्रदायात मोठं महत्त्व आल्याने पैशाच्या लालसेपोटी दुर्दैवाने वारकरी संप्रदायाचं राजकीयकरण या ठिकाणी झालंय आणि त्या राजकीयकरणामुळे पुरोगामी विचारांचे भोंदू वारकरी ज्ञानदेव तुकाराम असं म्हणत नाहीत, तर नामदेव तुकाराम असा उल्लेख हे ते करतात. एवढा भीषण जातीयवादी विचारसरणी महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम काही ब्रिगेडी लोकांनी सातत्याने महाराष्ट्रामध्ये केलंय. ते आजही बिनदिक्कतपणाने करतायत. शरद पवारांचं राजकारण निधर्मी असल्याचं, वारकरी संप्रदायाचा त्यांचा संबंध नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वादावर विधान करताना काल केलं. मुळात मुख्यमंत्र्यांचे विधान हेच वैचारिक गोंधळ दाखवणार आहेत. मुळात वारकरी संप्रदाय हाच निधर्मी आहेत हेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित माहीत नसावं. शेख मोहम्मद आणि ताजुद्दीन बाबा यांना संतपद देऊन आणि 800 वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय हा निधर्मी आहेत, तो धार्मिक नाहीत, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. समतेची आणि मानवतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय हा काही लोकांसाठी अडचणीचा ठरल्याने संत ज्ञानेश्वरांपासून तुकोबापर्यंत छळण्याचं काम काही विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या मागच्या काळामध्ये सातत्याने केलंय. मागील काळात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये बसवण्यामध्ये महाराष्ट्रातील कीर्तनकारांचा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा होता, असं देवेंद्र फडणवीस जाहीरपणाने एका कार्यक्रमात बोलले होते. कुठल्याही पक्षाची महाराष्ट्रात आध्यात्मिक आघाडी नाही, पण भारतीय जनता पक्षाची मात्र आध्यात्मिक आघाडी. त्या आध्यात्मिक आघाडीचा सेल हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला आहे आणि त्याची जबाबदारी तुषार भोसले नावाच्या माणसाकडे दिली.
तो स्वतःला आचार्य या ठिकाणी म्हणून घेतो. पवार जे घुसखोरीबद्दल बोलले ते मात्र प्रखर वास्तव आहेत आणि वास्तवापासून जो पलायन करतो तो खरा फरारी आहेत. अगदी काल परवापर्यंतचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये अतिशय बोलकं आहे. एका आध्यात्मिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या समोर वारकरी पेहराव घालून धनंजय मुंडेंना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घ्या अशी वारकरी समाजाची मागणी आहे. अशी मागणी कोणीतरी वारकरी म्हणवणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर जाहीरपणाने केली. धनंजय मुंडे कसे आहेत, काय आहेत हा विषय या ठिकाणी सोडून द्या. वारकरी समाजाची ही मागणी आहे असं म्हणण्याचा अधिकार या खरात सारख्या भोंदू वारकऱ्याला कोणी दिली? शरद पवारांचं समर्थन करण्याचा या ठिकाणी अजिबात हेतू नाही. पण वारी आणि वारकरी हा महाराष्ट्र धर्माचा आत्मा आहेत आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र धर्माचा राखणदार आहेत. तो नासवण्याचं काम हे कुठल्याही राजकीय पक्षाने होऊ नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा आहेत. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार. शाहू.